देशामध्ये भारतीय संविधान आहे आणि त्या भारतीय संविधानाच्या नुसार हा देश चालत असतो। सरकार कोणाची येऊ दे, कोणाची राहू दे, संविधानानुसार त्याला देशातल्या जनतेचं सुखी, समाधानी, शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, जे काही व्यवस्था असतील त्या पार पाडायच्या असतात। 342 अनुसूचित जातीसाठी आरक्षण आहे, 341 एसटी समाजासाठी आरक्षण आहे आणि 340 जे आहे संविधानाचा कलम तो ओबीसी ना आरक्षण त्यांनी दिलेला आहे। आणि अशा असताना एखाद्याच्या जातीचा समावेश करायचा असल्यास संसदेने कायदा करून राष्ट्रपतीची सहीसाठी पाठवायचे असते आणि काही दिवसापूर्वी आपण पाहिलं की राजेशाही आता संपुष्टात आलेली आहे। मग ती निजामशाही असेल, कुदिलशाही असेल, आदिलशाही असेल, महाराष्ट्रातले अनेक त्यावेळची राजकीय घेतलेले, राजाश्रय घेतलेले काही घराणे असतील, ते आता खालसा झालेले आहेत आणि भारतीय संविधान इथे लागू झालेलं आहे। आणि तशा प्रकारचं 1950ला ते संविधान सुपूर्द तेव्हाच्या असलेले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, तेव्हाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, तेव्हाचे गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांच्याकडे ते संविधान सुपूर्द करण्यात आलं। आणि अशा असताना काल परवा मुंबईमध्ये मराठ्यांचे नेते मनोज जरांगे पाटील हे मागणी करत आहेत की मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, ते जरूर मिळालं पाहिजे। मराठ्यांना आरक्षण का नको, मिळालं पाहिजे, पण ते ओबीसी मधून आरक्षण मागत आहेत। ओबीसी मध्ये जर ते आरक्षण मागत असतील तर ओबीसी मधून त्यांना आरक्षण भेटणार नाही, ही आम्ही त्यांना प्रत्यक्ष विरोध करत आहोत, हे आम्हाला मान्य नाहीये। आणि नुसतं आरक्षण मागत नाहीत तर सरसकट आम्हाला कुणबी दाखले द्या। ओबीसी मध्ये अनेक जाती आहेत ना, पण फोकस त्याने कुणब्यावर केलेला आहे आणि ते सरसकट दाखले देता येणार नाही। आणि त्यांना आरक्षण पाहिजे असेल तर संसदेने तसा कायदा करावा, त्यांना कुठून द्यायचं त्यांनी द्यावं, पण 340 ओबीसीचं आरक्षण जे आहे त्याच्यामधून देता कामा नये। आमचा विरोध हा कायम राहील।